द गेम विल ऑन सून. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. होळी या मराठमोळ्या सणाचं औचित्य साधून आज आपण या स्पर्धेला आपण इनॉग्रेट केलं. एकंदरीतच आज आपण ऐरोली विभागाची चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा होळी निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वांना देऊया या मराठमोळ्या सणाचं सोहळ्याचं खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा. रंगांची उधळण होईल आज क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रीडांगणावर रंगांची उधळण होणार आहे. एकमेकांना वेगवेगळे रंग लावून रंगांची उधळण करून हा सण मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आपण सातत्याने साजरा करत असतो. चला आणि नुकतीच मॅच झाली आहे. जे जिंकलेत, जे हरलेत तर अजिबात जाणार नाहीत. जे जिंकलेत त्यांनी तरी जा व्हॉलंटियर्स म्हणून. चला मी गणपती 11 व्हॉलंटियर्स जा आपण मैदानाच्या सभोवताली आपापली जागा घ्या. चला गणपती 11 या टीमचे खेळाडू बाउंड्री लाईन वर जा प्लीज. आपापला ताबा घ्या. रफ्तार के सौदागर. गती आहे परंतु लाईन तुम्हाला खर तर कंट्रोल तुम्हाला शोधावा लागेल. गोलंदाजी कंट्रोल करणं फार इम्पॉर्टंट आहे. गतीपेक्षा तुमची लाईन, तुमचा टप्पा, दिशेला फार महत्व आहे. दिशा भरकटली की मग पंच आम्हाला लगेचच अपडेट करतात. इट्स अ वाईट बॉल कॉल. गुणात पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ अंपायर. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गिरीश सावंत. दोन खेळाडू ज्यांनी क्रिकेटचा कालखंड गाजवलाय ॲज अ अंपायर. ओहो हो, जागेवर पिकअप. या बॉलला फेकून द्यायचं होतं परंतु टायमिंग तितकं झालं नाहीये. बॉल बॅटच्या अपेक्षित तळी बसला नाहीये. स्टिकर एंडला आदळल्यानंतर बॉलने इलिव्हेशन भरपूर घेतलं. डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये. मिळालेली ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 रनसंख्या पुढे जात असताना मित भुईर बॉलिंग ट्रॅकवर, शंतनू बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू 2 धावा. शंतनू खेळतो 2 वर आणि अनिकेतला अजूनही अकाउंट ओपन करायचे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका चेंडूच्या अखेरीस बिनबाद 3. अराउंड द विकेट पुढे टाकलाय. स्विंग टर्न झालाय, डिव्हिएट झालाय. पाहायला मिळेल ते आपल्याला या ऍक्शन रिप्ले मध्ये. किंबहुना बॉल सरळ जरी निघून गेला तरी सुद्धा जी अपेक्षा होती फ्लाईटची त्या फ्लाईटनंच बीट केल्या. कारण बॉल अगदी बॅट खालून निघून गेलाय. जिथे आपण पाहतो की 91 व्हेरिएशन बॉलला गती कमी करून फेकलेला, रिलीज केलेला चेंडू. अराउंड द विकेट निक्स बॉल. इथे मात्र क्रिकेट फिल्डर आहेत तिकडे परंतु मिळेल ती फक्त 1 धाव. मिड ऑफ क्लिअर केलं होतं. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते ऍज अ बाउंड्री रायडर. मिळाली ती फक्त 1 धाव. गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून मैदानामध्ये खेळ साकारत असताना फिल्डिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या रंगाच्या खरं तर जर्सीज परिधान करून मैदानामध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात हे खेळाडू. गुलाबी रंग म्हटलं की मग खरं तर एक वेगळी जादू आहे. प्रेमाचं प्रतीक, प्रतिबिंब म्हणून ओळखला जाणारा हा गुलाबी रंग आज इन ऍक्शन मध्ये स्पर्धेचे प्रमुख अतिथी संकल्पना मांडणारे बाळादादा आज ॲज अ विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळेल. मित भुईरची गोलंदाजी, त्याच्याकडे असलेली गती, त्याला लय लेंथ आणि खरं तर आता मात्र चांगला सापडलाय. 4 चेंडू 4 धावा तो खर्च करतोय. मग अशा आम्ही उल्लेख केला. गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून गोलंदाज तयार आहे मित भुईर. तो केवळ रंग नाहीये, भावना, स्वप्न आणि हलवार आठवणींचा सुगंध, प्रतिबिंब, प्रतीक, सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन. इट रिप्रेझेंट्स लव्ह. असा हा गुलाबी रंग. फिल्डिंग करणारी टीम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5च्या अखेरीस फक्त 5. शेवटचा बॉल असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण तितकं पाहायला मिळालं नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितकी फलंदाजी जर का आपण पाहिली ना तर मात्र नक्कीच ते आक्रमण झालं नाहीये जे आक्रमण नेहमी आपल्याला अपेक्षित असतं. क्षेत्ररक्षक तिकडे होते जे रमेश मडवी बऱ्याच कालावधीनंतर ते मैदानामध्ये उतरलेत. कदाचित आपण असं म्हणूया की होळी चषकाच्या निमित्तानं मैदानावर 1 ते 2 दिवसच ते आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्रिकेटचं हे जे वेळ आहे हे कधी न संपणारा वेळ आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की माणसाचा हा स्वाभाविक गुणधर्म असतो
तो असा आहे की आमच्या समवेत रिद्धांश सुद्धा आहेत. रिद्धांश सोबत आम्ही चर्चा करू. रिद्धांशला क्रिकेट किती आवडतंय? रिद्धांश, विच लँग्वेज यू प्रिफर विथ? मराठी, हिंदी, इंग्लिश? मराठी. ओके, मराठी सोबत आपण मराठी मनमुराद आपल्याला व्यक्त करता येतं. मराठीमध्ये मनमुराद आपल्याला व्यक्त होता येतं. मगाशी आपण त्याच गोष्टीची चर्चा केली. आज या खेळाचे रंग उधळत असताना रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया, होली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये आपण या स्पर्धेला दुसऱ्यांदा घेऊन आलोय. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील हरिओम. हरिओमचा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत अंतर वर्तुळामध्ये, मिडॉन मध्ये मिळेल ती फक्त एक धाव. रणसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळेल 1.1 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 6. आज tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. एका बाजूला सामना रंगत असताना सामन्यामध्ये रंगत भरण्यासाठी चौकार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. सामन्यामध्ये रंगत भरण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. सामन्यामध्ये रंगत भरण्यासाठी तुम्हाला धावांना ऍक्सेलरेट करावा लागेल. पंचांनी अपडेट केलंय की हा बाईचा इशारा असणार आहे. म्हणजे काय तर ही धाव खऱ्या अर्थानं संघाच्या अकाउंटवर जाईल, नाही गोलंदाजाच्या अकाउंटवर. धावसंख्या झाली ती 7. षटक क्रमांक सुरू येते दुसरा. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील हरिओम. हा बॉल लाईन मिस करणार आहे का? पंच आम्हाला काय अपडेट करतील पाहूया. पंचांनी अपडेट केले की हा व्हाईट बॉल आहे. गुलाबी रंग आपण थोडी चर्चा करत होतो. गुलाबी रंग हा केवळ रंग नाहीये, भावना, स्वप्न, हलवार आठवणींचा सुगंध म्हणजे गुलाबी रंग. जिथे कोमलता, नाजूकपणा आणि प्रेमाचं वातावरण निर्माण होत असं. इट रिप्रेझेंट्स लव्ह अँड अफेक्शन. आणि हाच रंग परिधान करून फिल्डिंग करत असताना, टीम फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. गडी मात्र कोणताही बाद झालेला नाहीये. ही जमीची बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळते गावदेवी 11 या टीमची. आणि एकविरा 11 या टीम कडनं चांगला मारा आतापर्यंत प्रवास आपण पाहताय. बॅटरकडनं बॅट चेंज थोडी रिक्वेस्ट आली आहे. आम्ही राखीव खेळाडूला विनंती करू की आपण तयार राहा. 2-4 बॅट घेऊन आतमध्ये जा. त्यांना जी बॅट हवी आहे ती बॅट ते घेतील, वापरतील आणि त्यानंतर षटकार चौकार येतील अशी आपण अपेक्षा करूया. हो, फ्लाईट दिली ब्रेट ली ची आम्हाला आठवण आली. नो बॉल आहे. पंचांना आम्ही जरूर विचारू की हा कोणता नो असणार आहे. अगदी ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. कारण ज्या पद्धतीने बॉलला टेक ऑफ घेतलं होतं ना फलंदाजाकडे, नक्कीच या 2 धावा असणार आहेत. ज्या पद्धतीनं गोलंदाजानं बॉल रिलीज केला, बॉलनं टेक ऑफ घेतला, गुडलेनच्या अलीकडे बॉल रिलीज केला, अगदी बीट केलं होतं. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं, परंतु आपण जर का पाहिलं तर रनवे मध्ये गफलत झाली आणि फ्रंट फुटचा नो बॉल असं इशारा पंचांनी केला. त्याच्यावर अजून एक धाव ऍड झाली, 2 मिळाल्या. त्यानंतर आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1+1. त्यानंतर डॉट. धावसंख्या झाली ती बिनबाद 11. फक्त 11 धावा. मॅच मध्ये आता रंग भरायचे आहेत म्हटलं की मग चौकार षटकार ठोकावे लागतील. पर्याय नाहीये. चौकार षटकार पाहायची एक वेगळी मजा आहे. याही वेळेला जागेवर नाही, फुटवर्कचा अभाव, लॅक ऑफ फुटवर्क मिळेल ती फक्त एकदा. धावसंख्या 12. 1 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. 1 बॉल टू गो. चला, मगाशी आम्ही उल्लेख केला होता की गणपती 11 संघ तुम्ही जिंकलात, बरोबर ना? मगाशी त्या टीमचे खेळाडू तुम्ही मैदानाच्या सभोवताली ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून जाणं फार गरजेचं आहे. कारण बाहेर गेलेले चेंडू मैदानामध्ये लवकरात लवकर कशा आणता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करूया. आज 10वी 12वीच्या परीक्षा ज्या सुरू आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटचं प्रोटोकॉल असं आहे की 10 नंतर किंबहुना आपण असं म्हणूया की जसं सूर्यास्तास जाईल आवाजाचा प्रतिबंध असणार आहे. आणि त्यामुळेच की काय आम्ही खरं तर व्हॉल्यूम कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जितकं आपल्याला सायलेंटली या स्पर्धेला अगदी शिस्तबद्ध आणि आपण या भारताचे, या महाराष्ट्राचे, या नवी मुंबईचे सृजन नागरिक आहोत आणि त्यामुळेच ॲज अ सृजन नागरिक आपल्याला याही गोष्टीचं पालन करायचं. त्यामुळे वेळेचं बंधन सर्वांना असणार आहे. आपण थोडं फास्ट खेळूया. 3 षटकांचा खेळ इथे झालाय, 2 षटकांचा खेळ इथे झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 13. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी 11.
सुरुवात झाली आहे. आज खरं तर आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे आज बऱ्याच लोकांचा आज पगारही होईल, बरोबर ना. तसं कॉर्पोरेट सेक्टरचा पगार कालच झाला, कारण काल त्यांचं वीकेंड होतं आणि पगार झाल्यानंतर मग क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टींची उधळण होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सण सोहळ्यांचं आपण चर्चा करतोय, एका बाजूला आपण क्रिकेटची चर्चा करतोय. हा बॉल पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बॉल बाळा दादा सूर्यकांत मडवी या खेळामध्ये आज त्यांचे आपण नाव लौकिक पाहताय. फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रिकेटसोबत खरं तर दहीहंडी महोत्सव जसे मात्र येतात, प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो व्यावसायिक दर्जाचं खेळ आज आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आलोय. हा ही बॉल मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक षटकार. आविष्कार आणि आलेला हा षटकार. यानंतर हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 21 या आकड्यावर 21. संथ गतीनं आता धावांना थोडा आकार आलाय. मार्च महिन्याची सुरुवात, थोडी गरमी आपल्याला जाणवतीये. यंदा जशी हवी होती तशी थंडी मात्र जाणवली नाहीच 2026 मध्ये. थोडी थंडी नोव्हेंबर मध्ये थोडी जाणवली, त्यानंतर मात्र अजिबात थंडी जी गायब झाली आहे ते आता अखेरीस मात्र आता या मार्च महिन्यामध्ये किंबहुना आपण उंबरठ्यावर असताना कदाचित आपल्याला उष्णतेची झळ सुद्धा जाणवते. हा चौकार आलाय. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट अटॅक ऑन द राईस केली या बॉलला आणि आलेला हा बेधुंद चौकार. अनिकेत होते बाटा. अनिकेत चौकारनिशी खेळतात त्या 15 या आकड्यावर. मगाशी आपण होली सणाबद्दल थोडी चर्चा करत होतो. होली हा शब्द जरी उच्चारला ना तरी सुद्धा डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पुरणाची पोळी, पुरणपोळी. आणि पुरणपोळीचा सण म्हणजे आपल्या अग्रिकोल्यांचा आवडीचा हा सण आहे आणि याच सणाचं औचित्य आज आपण साधलंय. आज होली प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय. ऐरोली विभागाची मानाची स्पर्धा, सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे अगदी युवा वर्ग मात्र मोठ्या हौशीनं, सर्वच ग्रामस्थ आपण म्हणूया हौशीनं या सोहळ्यामध्ये मात्र नक्कीच सहभागी होत असतो. 28 धावफलकावर आपण पाहताय. 2 चेंडू, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 28, 1 चेंडू शिल्लक असणार आहे. मागच्या चेंडूवर धावा मिळाल्या 2. चांगला स्ट्रोक, कडक फटका. इट्स वेल डिलिव्हर्ड बाय द बॉलर, वेल जज बाय द बॅटर, वेल पिक, वेल लॉफ्टेड, वेल टू द हेल ओव्हर द डीप मिड विकेट रिजन. अनदर हिट षटकार. मागच्या चेंडूवर षटकार आला. त्या षटकारानं खऱ्या अर्थानं त्या एका षटकाचं विश्लेषण थोडंसं बिघडलं. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, क्रिकेट हा गणिती समीकरणांचा खेळ आहे आणि जिथे शेवटच्या टप्प्यामध्ये एका चेंडूवर षटकार आला आणि आता मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते गावदेवी 11. एकविरा 11 या टीमकडनं सर्वोत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला प्राचारण करावा लागेल. धावांना त्यांना थांबवावं लागेल. मॅचला तुम्हाला कुठेतरी मी म्हणेन या धावांना अंकुश देण्यासाठी सर्वात अनुभवी खेळाडू मैदानामध्ये येईल का? किरण म्हात्रे 34 धावफलकावर. षटक क्रमांक सुरू होते 4. बॉलिंग ट्रॅकवर नवोदित गोलंदाज, त्यांच्याकडे आहे क्रिकेटचा एक प्रचंड अनुभव. तो अनुभव या मॅच मध्ये यशस्वी ठरेल का? काही चेंडू चांगले फेकतील का? स्टॉक बॉल चांगले फेकतील का? मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरून कमबॅक करून देतील का? इन स्विंगिंग बॉल खोल टप्प्याचा मिळेल ती फक्त 21 धाव. 1 न धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35 वर. वय वर्ष 40 आणि 40 ओलांडल्यानंतर सुद्धा
आज या खेळामध्ये आयोजकांच्या वतीनं एक चांगली कॉन्सेप्ट संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एका खेळाडूला आपण चांगली संधी देतोय. हा बॉल वाईड जिथे आपण पाहताय की वाईड रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती 37 धावसंख्या झाली आहे. 36 करेक्शन. यावेळेला पुन्हा लेफ्ट केला बॉल जिथे फिल्डर आहेत फक्त पाहत राहतील. बॉल गेला रेसिडेन्शियल कॉर्नर मध्ये मिळेल तो दुहेरी धावसंख्या आणि धावसंख्येनं धाव आपण पाहताय धावफलक पोहोचले तो 38 या आकड्यावर 38. आता धावांचा ओघ वाढलाय. आता धावांची धावाधाव सुरू झाली आहे. 38 धाव फलकावर 3.2 चेंडूचा खेळ झाला. 4 षटकांचा सामना आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचे. शेवटचे 4 चेंडू चांगले फेकावे लागतील. ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साइडला ड्राइव्ह केलं बॉल फिल्डर आहेत त्याला चॅलेंज करत फिल्डिंग ते क्लास पाहायला मिळेल ती फक्त 21 धाव. रणसंख्या झाली ती 1 न पुढे जात असताना 39 वर. White ball. हा बॉल पाठमरा गेलाय. मिळेल ती फक्त 21 धाव. वी कॅन सी अनदर 100 ॲडेड. टोटल झाले ती 41. षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक. 3.5 चेंडूचा खेळ झालाय. बॉलिंग ट्रॅकवर 40+ खेळाडू किरण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. किरणनं आतापर्यंत एकही चौकार षटकार दिलेला नाही. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडूंचं आपण करूया कौतुक कारण एक चेंडू शिल्लक असताना त्यांना धावा खर्च केला फक्त 7. हाही बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. आहा या गोलंदाजाचं करूया कौतुक कारण होऊ त्या टाळ्यांचा गजर. 40+ क्रिकेट आणि किरण म्हात्रे यांचे षटक धावा दिल्या 7 आणि गडी मात्र बाद करता आला नाहीये. तरी सुद्धा धावांना थांबवलंय क्षमवलंय रिस्ट्रिक्ट केलंय. धावा आल्या तर 41 टार्गेट सेट झाले ते 42. 42 टू विन. नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. येथील समोर दोन्ही संघ करू आपण नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. टीम गणपती 11 आणि जरीमरी 11.
आणि 16 आज स्पर्धेच्या निमित्तानं आपण D1 मध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलोय. याच दिवशी राक्षस परंपरेतील हिरण्यकशिपूचा भक्त प्रल्हादाला मारायचा बेत जो फसला आणि त्याच दिवशी होलिकेचा वध झाला. म्हणूनच धर्माचा अधर्मावर म्हणजेच चांगल्याचा वाईटावर झालेला तो विजय आणि होली हा सण आपण साजरा करत असतो. होली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी धुळीवंदन यंदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात होलीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची एक वेगळी प्रथा आहे आणि तसेच समस्त आपला आगरी कोली समुदाय होळीची विधियुक्त पूजा असं करत असतं. होळीसमोर गाराने नवस बोलण्याची एक वेगळी परंपरा आपल्याला पाहायला मिळते आणि याच दिवशी अग्निदेवतेला नारळ अर्पण करून नैवेद्य दिलं जातं आणि हाच मराठमोळा सण आणि त्याच सणाचं औचित्य साधून होली प्रीमियर लीग 2026 चा दैदिप्यमान सोहळा आज खरं तर एकमेकांना रंग लावून नव्हे तर आज एकमेकांच्या विरोधात सोबतीनं खेळ करून आज आपण होली चषकाची स्पर्धा साकारतोय. आम्ही याच दरम्यान सन्माननीय दत्ताजी मढवी साहेबांचं आपण शुभ स्वागत करू आणि त्यांना आम्ही विनंती करू की आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस. आम्ही दत्ता मढवी साहेबांना विनंती करू की आपण पुढे यावं. चला जरीमरी आवाज गेला का? जरीमरीचे कॅप्टन आलेत. गणपती 11 चे कॅप्टन कुठे आहेत? चला गणपती 11 वाले हॉटेलला गेले की काय सगळे? चला मॅचला करूया आपण सुरुवात. दुसऱ्या इनिंग खेळ. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. सज्ज सावध ऑन टू द बॉलिंग मार्क राईट हॅम अराउंड द विकेट. पहिलाच बॉल आक्रमण आडव्या पट्ट्यानं हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक मिड विकेट क्लिअर करेल. परंतु इथे जर का धावांचा ओघ पाहिला फक्त मिळणार आहे ती एक के सिवा बिलकुल और कुछ नहीं. रणसंख्या 1 बुडीत जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. ती बिनबाद अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करणारी टीम एकविरा 11. आम्ही मढवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. चला होलीची मजा संध्याकाळी आहे. सूर्य जेव्हा अस्तात जाईल तेव्हा मात्र वेगवेगळे एकत्र येतील. हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांनी अपडेट केले की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल पोहोचेल ती 2 वर. टॉस दिनेश जिंकलाय. गणपती 11 या टीमकडे टॉस गेलाय. सो आपण निर्णय त्यांना विचारणार आहोत. ऑरेंज जर्सी निर्णय दिनेश क्या डिसिजन लिया? दिनेश सांगतो की आय विल टेक अ पॉज अँड विल अपडेट यू. लोअर फुल टॉस बॉल ट्रॅप केलाय. टॅपिंग क्रिकेट 2 क्षेत्ररक्षकांना आणि तिसऱ्याही बाउंड्री रायडरला सुद्धा चकवलंय. बॉल गेला डीप मध्ये. मिळेल 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या मिळाल्या 3 टोटल स्कोर पुढे जाईल पोहोचेल तो आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावर 5 फन्न. सुरुवात कशा असायला हवी? धावांचा एक मोठा डोंगर उभा केलाय. 42 धावांचं एक मोठं टार्गेट आहे अँड वी कॅन सी 11 धावा प्रति एका षटकागणिक काढायचे तर 2 फलंदाजांना किमान 2 षटकागणिक 20 ते 25 धावा उभारणं गरजेचं आहे. सुरुवात आपण कशी करतो या खेळाची त्यावर तुमच्या खेळाची पुढची घडणारी मालिका ही ठरत असते. क्रिकेट हा टप्प्याटप्प्यानं वृद्धिंगत होणारा खेळ आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये पाया मजबूत जर का असेल तर मात्र इमारत चांगली बांधली जाईल यात शंकाच नाहीये. तो पाया रचण्यासाठी संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सूर्यकांत मढवी बाळादादा ऑन अ स्ट्राइक आले. टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. मिळणार नाहीये धाव. जिथे आपण पाहतोय की आलेला हा डॉट बॉल न होईल सांगता या चेंडूची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 0.3 चेंडूंच्या अखेरीस फक्त 5 आणि टॉस जिंकून गणपती 11 या टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. सज्ज असतील सर्व खेळाडू. जसं सामना संपेल तसं आपण करू. दोन्ही टीम्सना सूचित की लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण भाऊंना आदरांजली वाहिली. भाऊंच्या अनेक क्रिकेटच्या गोड आठवणी आपल्या क्रिकेट सोबत आपल्या संवेद हृदयस्थ कप्प्यामध्ये कशा राहतील त्यामुळे आपण हा प्रयत्न केला. त्यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि आज क्रिकेटला सुरुवात करत असताना क्रिकेट वेळेवर सुरुवात झाली. प्रारंभ झाला. दुपारचं सत्र घड्याळामध्ये बरोबर भारतीय प्रमाण वेळेनुसार खरं तर 5 वाजून गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक पहिला सुरू. सामना क्रमांक 3 मध्ये पुढे टाकला बॉल. स्विंगिंग डिलिव्हरी. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅट धडकता आक्रमकता अचूकता आणि त्याचं हे कंट्रोल ओव्हर द विकेट. नो शॉट
गोल्डन स्पॉट वरनं बॉलला हलका किंचित डेव्हिएट केलं, बॉलला टर्न दिला, बॉलला बाउन्स केलाय आणि मिळालेला अजून एक डॉट बॉल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर झाले. क्रिकेट इज अ गेम ऑफ बेसिक्स. म्हणूनच एकेरी दुहेरी धावसंख्येवर तुम्हाला फोकस करावा लागेल. अविनाश पुढचा बॉल फिंगर रोल केला, गती कमी केलं, रेड केलं सूर्यकांतनं. क्रिकेटच्या अनेक पावसाला त्यांनी पाहिलेत, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं, फुल हातून फिल्डिंग ॲथलेटिसिझम. इथे डायरेक्ट हिट. ओ अजून एक मिळणार. धावसंख्या 2, टोटल स्कोर झालाय तो 8 फंडन. पहिले षटक संपले, धावांचा ओघ थांबलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. बिनबाद 8. डीजे होळीचा सणही भारतात अतिशय उत्साहानं आपण साजरा करत असतो. ही परंपरा, ही संस्कृती आहे. इस्पेशली होळीच्या सणाची एक खास गोष्ट आवर्जून सांगता येईल की हा सण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर परदेशात सुद्धा हा सण साजरा केला जातो. होळी खरं तर हे प्रेमाचं प्रतीक आहे. आपण थोडी चर्चा करू. हा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन मागे गेला, एकच मिळणार आहे. होळी हे एक प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी लोक आपल्या तक्रारी विसरून एक होतात, एकी दाखवतात आणि खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं गेलं, क्रिकेट हे एक असं माध्यम आहे जिथे मैत्रीचे ऋणानुबंध हे दृढ होत असतात. होळीचं औचित्य साधून आज आपल्याला मात्र या स्पर्धेचं दुसऱ्या पर्वामध्ये मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुवर्ण पर्व आपण आज अनुभवतोय. आज एकमेकांना रंग लावून नव्हे तर आज सोबतीनं खेळून आज आपण हा खेळ साकारणार आहोत. क्रिकेट या खेळाचं नाव आहे आणि टेनिस बॉल हा तो फॉर्मॅट आहे. आज आपण एन्जॉय करतोय. ओव्हर द विकेट नाव हा बॉल टॅप केला, ऑन साईडला एकच आहे. फिल्डर ड्रेकेट करण्याची संधी आहे, बाद करण्याची संधी. काय एक्झॅक्टली घडलंय, मिळालेली संधी फलंदाजाला मिळालेला डॉट बॉल. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर. मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 10.
बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत एक कुशाग्र गोलंदाज आहे. अनिकेतनं आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 डॉट, 2 सिंगल्स. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल तो हाताळतोय. फलंदाजीसाठी डावखुऱ्या तसा अमित भुईर समोर आहे. यावेळेला हा पुन्हा एकदा बॉल लाईन मिस करणार, पंच अपडेट करतील. हा वाईट बॉल आहे. जितके वाईट चेंडू तुम्ही फेकणार तितके धावा तुम्ही बहाल करता आणि जितके वाईट चेंडू जातील खऱ्या अर्थानं तितके तुम्ही एक्सरसाइज तुम्हाला जास्त करावी लागेल. अतिरिक्त एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील. एक्स्ट्रा धाव तर तुम्ही देताय, एक्स्ट्रा चेंडू तुम्ही फेकताय, एफर्ट्स तुमचे वेस्ट जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 42चं टार्गेट आहे. 1-1 ना फार फरक पडणार नाहीये. धावसंख्या आपण पाहताय 11 चेंडूंच्या अखेरीस फक्त 13 या आकड्यावर 13 ऑन अ बोर्ड नाव. टार्गेट 6 चेंडूंचा खेळ इथेही संपलाय. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त 4 आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अविनाशनं षटक हाताळलं, तिथे धावा आल्या त्या फक्त 5 आणि इथे मात्र अनिकेतने इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळले, तिथे धावा आल्या 4. टोटल स्कोर 22 एक्स्ट्राज पकडून मात्र धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 12. अशी एक सुरुवात, संत सुरुवात आहे. आता इक्वेशन आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही फक्त 30 धावांची गरज असणार आहे. टार्गेट मोठं नाहीये, टार्गेट छोटंही नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी गॅरंटी शाश्वती देत नसतं. अशा परिस्थितीमध्ये जिंकण्याची ईर्ष्या ही पराभवाच्या भीतीपेक्षा प्रबल पाहिजे. कारण खरं तर पराभव एका टीमचा होणार आहे, एकच संघ जिंकणार आहे, परंतु दोन्ही टीम्सकडनं समसमान ताकदीनं फाईट मात्र झाली पाहिजे अशी अपेक्षा असणार आहे या क्रीडा रसिकांना. सूर्यकांत मढवी, बाळादादा ऑन अ स्ट्राईक आणि त्यांच्या हिटिंग झोन मध्ये जर का चेंडू आले ना तर मात्र नक्कीच आउट ऑफ द पार्क पाठवण्याची क्षमता असणारा हा फलंदाज आहे. हा बॉल आर्क मध्ये आलाय आणि पार्कच्या बाहेरच पाठवलाय. बेधुंद बेखौफ आलेला हा या षटकारानं मॅच मध्ये आम्ही आहोत हे दाखवणारा कडक बेधडक षटकार. शेवटपर्यंत झुंज देणार आहोत. पहिला फायर रॉकेट लॉन्च केला, सरळ ढगात गेला, उंच नबात 6. आता इक्वेशन थोडं सोपं झालंय. 42चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली ती 18. त्याच्यामध्ये काही धावा आपण ऍड करूया. धावा मिळतील, कदाचित धावून तुम्हाला काढावे लागतील 20. असे क्रीडांगण आम्ही डीएन नगर अंधेरीमध्ये पाहिलंय, जिथे समोरच्या बाजूला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या पहिल्या फ्लोअरवर बॉल लागला तर तो चौकार, दुसऱ्या फ्लोअरवर जर का लागला तर तो षटकार. साईजनं याही पेक्षा थोडंसं छोटंसं ते ग्राउंड आहे. ज्या अंधेरीनं, ज्या डीएन नगरनं महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला अनिकेत सानप सारखा एक फिरकीचा मॅजिकल गोलंदाज दिला. अनेक प्रतिभावंत खेळाडू ज्या मातीनं, ज्या क्रीडांगणानं घडवलं, याही क्रीडांगणानं अनेक खेळाडूंना घडवलंय. धावसंख्या झाली आहे ती 20. अजूनही काढायच्या त्या 22. 10 चेंडू 22 धावा. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ आहे बाळादादा सूर्यकांत मढवी यांचा. मॅच मध्ये खरं तर तुम्हाला पुनरागमन करायचंय तर मात्र नक्कीच इथे पर्याय नाहीये. पुनरागमन करण्यासाठी षटकार चौकार ठोकावे लागतील, आक्रमण तुम्हाला करावं लागेल. आता जिंकण्यासाठी अजूनही काढायचे आहेत ते 22. येणारे चेंडू असतील या षटकामधले 3, 9 चेंडू आणि 22 धावा. कशा पद्धतीने करतील कमबॅक, कशा पद्धतीने होईल ते पुनरागमन या मॅच मध्ये काही चेंडू सांगून जातील की या मॅचचं चित्र पारड कुठपर्यंत जाईल. इथे फलंदाज बाद, आउट. 8 चेंडू आणि 22 धावा.
खर तर कठीण परिस्थिती आहे, परंतु एक होऊन लढायची तयारी असेल ना तर संकट सुद्धा दोन पावले मागे सरकतात. आपण नेहमी पाहिलंय. अर्थातच कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये खेळाडू म्हणून तुम्ही तुमचा कंपोजर कंटिन्यू ठेवू शकता आणि मॅचला बेस्ट फिनिश करू शकता. मात्र ते तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. हा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल सरळ गेलाय, कहीं पे निशान है तो कहीं पे निगाह है असा हा फटका होता. मिळाला 2 धावा. धावसंख्या 2 मला वाटतं एकच मिळणार. 1 न धावसंख्या पोहोचली ती 21 वर. 42चं टार्गेट आहे, अर्धा पल्ला पार केलाय, अजूनही 21 धावा काढायचे आहेत. अनदर 21 टू विन. येणारे चेंडू असतील ते 7, मला वाटतंय 7 चेंडू आणि 21 धावा असं एक कठीण इक्वेशन असताना चेंडू त्या मैदानामध्ये युज्ड बॉल द्या. टीम थोडी संकटात आहे आणि टीम संकटात असताना हीच ती संकट जी जुन्या खेळाडूंना आपली एक वेगळी नवीन ओळख देत असतं आणि नवीन उभरत्या खेळाडूंना स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करण्याची संधी ऑपॉर्च्युनिटी देत असतं. पाहूया गोलंदाज ठरतील यावर शेर की पाहूया फलंदाज वरच ठरतील. बॉल एज लागून मागे गेला, मिळेल ती फक्त एकच धाव. चॅलेंज होतं, या चेंडूवर षटकार येणं अपेक्षित होतं, परंतु बॉल सबमरीन रिलीज केलाय. अब जीतने के लिए 6 गेंदे और 20 रनों की जरूरत. 6 चेंडू आणि 20 धावा. 6 balls to go and required 20 to win. आता काय खरं ना योगेश होती समारंभ अमर सुतारने सल्ला मसला दिलेला आहे उमेश मडवीला. तुझा लिंबू ठरला आता आणि 40+ नावाजलेला गोलंदाज उमेश मडवी. बघूया यंग बॅट्समन मीत भाऊ याला कशा परिस्थितीने बॉल घुमवतोय. उमेश मडवी 7 चेंडू आणि 20 धावा. पुढचा चेंडू उमेश मडवी यांचा मीत भैरासाठी बघूया आणि चांगला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धाव संकेत बार. चर्चा रंगली. आता 5 ला 19 काढायचे आहेत. 5 गेंदे 5 चेंडू आणि 19 धावा. सल्ला मसलत होत होती, चर्चा होत होती. तुम्ही सल्ला कोणाकडून घेताय हे फार महत्वाचं आहे. खर तर अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाकडून सल्ला घेतला तरला, तर दुर्योधनानं शकुनी मामाकडून सल्ला घेतला आणि बाकी इतिहास तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे आपण सल्ला कोणाकडून घेता हे फार महत्वाचं आहे. आता 5 चेंडू आणि 18 धावा असं इक्वेशन आहे. नो बॉल, त्याची धाव मिळाली. 5 चेंडू आणि 18 धावा. स्पर्धा आहे होली चषक सुपर हिट. पहा नेक्स्ट बॉल असणार आहे तो फ्री हिट. योगेशने षटकार मारला तर कॅश प्राइस 500 मिळणार नितीन पाटील यांच्याकडनं. विकेट हॅट्रिक घेतली तरी 500 मिळतील आणि नो बॉल वर फलंदाज रनआउट असणार आहे. परफेक्ट मारला.
नॉन स्ट्रायकर एंडकडे फलंदाज रनआउट झाले, नाराज असतील स्वतःवर. खेळाडू मित चांगला खेळत होता, मॅचला त्याला फिनिश करायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये कॉलिंग चुकलं आणि एकाग्रता भंग झाली आणि मोठ्या बंधूनं छोट्या बंधूला मात्र नक्कीच झेल टिपून परास्त केलं. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर भोवऱ्यासारखा फिरत मैदानामध्ये थांबलाय. एका बाजूला लॉन आहे, त्या लॉनवर धावताना पळताना खरं तर खेळाडू एन्जॉय करतायत ॲज अ फिल्डर. आणि फलंदाज ऑन स्ट्राईक योगेश आपल्याला पाहायला मिळतात. योगेशसाठी प्रत्येक षटकाराला कॅश प्राईज 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे, म्हणजे रोकडा 500 रुपये मिळतील आमचे नितीन पाटील यांच्याकडनं. योगेशसाठी ऑफर असणार आहे. षटकारांची तशी पाहिली गेली तर अपेक्षा आहे 3 चेंडू आणि 16 असं कठीण इक्वेशन आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये संघर्षमय खेळ तुम्हाला करावा लागेल. या बॉलवर किमान चौकार आला पाहिजे, म्हणजे सामन्याचं जे चित्र आहे किंवा सामन्यातला जो विजयाची घौड दौड आहे ती मात्र अविरत सुरू राहील. हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, अलॉंग द ग्राउंड अलॉंग द ग्रास बॉल गेला डीप स्क्वेअर लेग मध्ये. फील्ड तिकडे आहेत, मिळेल ती एकच धाव. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. आता काढायचे 2 चेंडू आणि 15 धावा. तो मात्र यांच्याकडनं अमोलसाठी ऑफर आहे. प्रत्येक षटकाराला कॅश प्राइस 1000 रुपये. चला आता शेवटच्या बॉलवर किती मिळतील बघूया. धावा तर किती काढल्या तरी मात्र सामना जिंकता येणार नाही. षटकार मारला तर कदाचित 1000 रुपये मिळतील, तर तो प्रयत्न असायला हवा. चला गोलंदाजाचं आम्ही लक्ष वेधून घेतो. एखादा फुलटॉस बॉल जर का दिला तर मात्र त्याच्यावर आक्रमण झालं तर एखादा षटकार ही येईल आणि कॅश प्राइज ही मिळणार. खोलवर टप्प्याचा बॉल आहे. गोलंदाज त्यांनी त्याची गुणवत्ता सादर केली आहे आणि इथे मात्र फलंदाज आपण पाहता चारी मुंड्यात सीज झालाय. आणि यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू की आपण मैदानाचा ताबा लगेच घ्या. जायचं आपल्याला फिल्डिंग टीमला लगेच मैदानामध्ये. दिनेश तुमची संपूर्ण टीम आणि जरी मोरी टीमला आम्ही विनंती करू की ओपनिंग पे मैदानामध्ये लगेच पाठवा प्लीज. टीम गणपती 11 लगेच उतरा.